काय ग, काय बघतेस? बघू बघू. चला, म्हणजे तुझं अजूनही तेजावर प्रेम आहे. वैदेही, तुमच्यामध्ये एवढा दुरावा आला, इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या, तेजा तुझ्या विरोधात गेला, पण एवढं सगळं होऊनही तुझं त्याच्यावरचं प्रेम तीळ मात्र कमी झालेलं नाही. हे बघून खरंच खूप बरं वाटलं. ते फक्त माझ्याकडून आहे ना प्रिया, माझं प्रेम आहेच त्याच्यावर, आणि हे सगळं फक्त माझ्या पुरतं आहे. ज्या क्षणापासून त्याच्यावर प्रेम करते ना प्रिया, मी ना त्याच्यावर रागवू शकते, ना त्याला पर्क करू शकते, आणि त्याच्यापासून दूर जायचा तो विचारही करू शकत नाही. हा जो काही गैरसमज झाला ना आमच्यात, त्यामुळे माझ्या प्रेमालाच खोटं ठरवलंय त्याने. वैदेही, तुला असं का वाटतं? खरं सांगू का, माझा आतला आवाज सांगतो, तू ज्या क्षणांना मिस करते ना, ज्या आठवणी मिस करते, त्या तुझ्या आयुष्यात नक्की परत येतील. मला नाही वाटत असं. का नाही वाटत? आज जे तेजाने केलं त्याला तू काय म्हणशील? त्याचं तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय त्यानं केलं का? अगं, कालपर्यंत रागराग करणारा तेजा आज चक्क माईच्या विरोधात गेला. कुणासाठी? तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. त्याचं प्रेम असल्याशिवाय त्यानं हे केलं का? आज तो तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, सगळ्यांसमोर त्याने तुझी बाजू घेतली. कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे.